शंभूराज देसाई व विजय सूर्यवंशी या जोडगोळीच्या कार्यकाळात मुंबई व पुण्यात दारूचा महापूर आला। महाराष्ट्रात अनधिकृत दारू विक्रीनं थैमान घातलं। मुंबई पुण्यात पब, बियर बार, वाईन शॉप यांची संख्या बेसुमार वाढली। या ठिकाणी तरुण तरुणी दारू ढोसतात, बड्या बापांची पोरं दारू पिऊन गाडी चालवतात आणि रस्त्यातनं जाणाऱ्या सामान्य लोकांचा जीव घेतात। पुण्यात घडलेलं पोर्शे कारचं प्रकरण अख्ख्या देशात गाजलं होतं। मुंबईत ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या व्यापाऱ्याच्या कार्ट्यानं दारू पिऊन गाडी चालवली होती आणि एका कोळी महिलेचा जीव घेतला होता। या दारू खात्यात मुंबई शहरमध्ये प्रवीण तांबे व मुंबई उपनगरमध्ये नितीन घुले नावाचे 2 अधीक्षक सध्या कार्यरत आहेत। या दोघांनी मुंबईला दारूमय करायचं कंत्राट घेतलंय की काय अशी शंका यावी इतका यांचा कारभार भ्रष्ट आहे। बियर बार, वाईन शॉप यांच्या बाहेर लोक उघड्यावरच दारू पितात। पब मध्ये बंद बाटलीऐवजी खुली दारू विक्री केली जाते। अल्पवयीन मुलं मुली पब मध्ये दारू पिऊन झिंगलेली असतात, पण त्यांच्यावर कुणीच काही कारवाई करीत नाही। बियर मालक, वाईन शॉप मालक, पब मालक यांच्याकडून भक्कम असे हप्ते येतात। हे हप्ते घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी खासगी माणसं नेमलीत। म्हणजे पापाचा पैसा इतका अपाट येतोय की तो गोळा करण्यासाठीही अधिकाऱ्यांनी खासगी माणसं नेमलीत। इतकी वाईट अवस्था मुंबईत आहे। या पबच्या बाहेर खुलेआमपणे वेश्या व्यवसाय चालतो, ड्रग्सची विक्री होते आणि हे सगळं प्रमाण वाढलंय विजय सूर्यवंशी यांच्या काळात। विजय सूर्यवंशी आता गेले, पण तांबे आणि घुले हे दोघे जण खुर्चीवर बसलेले आहेत। राजेश देशमुख यांच्यासारख्या देव माणसांनी तांबे व घुले सारख्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणायला हवं। खरं तर तरुण पिढी बिघडू नये, ती बर्बाद होऊ नये म्हणून डान्स बारवर बंदी आणण्याचा निर्णय आर पाटील यांनी घेतला होता। त्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण राजकीय करिअर पणाला लावलं होतं। आर पाटील हे माझे मित्र होते असं अजितदादा कौतुकानं नेहमी सांगत असतात। अजितदादांनी आर पाटील यांचा आदर्श घ्यावा आणि पब, बार, वाईन शॉपमुळे तरुण पिढी पुन्हा बर्बाद होऊ लागली आहे त्याकडे लक्ष द्या। अशा तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल, राजेश देशमुख यांच्याप्रमाणे देवासारखी असलेली IAS अधिकारी मोठी कामगिरी करू शकतात। त्यामुळे अजितदादांनी एक्साइज खात्याचा वापर पैसा जमा करण्याऐवजी तरुण पिढी वाचवण्यासाठी करावा।